हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्रास पनीरची एखादी तरी डिश सर्वसाधारणपणे प्रत्येकजण ऑर्डर करतोच, पण तुम्ही खात असलेलं पनीर हे खरंखुरं पनीर आहे की ते चीज ॲनालॉग आहे याची कल्पना अनेक मंडळींना नसते. आणि या चीज ॲनालॉगच्या वापरावरती बंदी घालण्यासाठी आता महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्यायाची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. 1 मे पासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर भर दिला जाईल. पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग अर्थात आर्टिफिशियल पनीर विक्रीला बंदी घातली जाते. देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, फास्ट फूड चालकांना या संदर्भातले आदेश दिले गेले आहेत. पनीरऐवजी चीज ॲनालॉग जर एखादा केटरर किंवा हॉटेल व्यावसायिक वापरत असतील तर मेन्यू कार्डमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख करणं हे आता अनिवार्य असेल, अन्यथा मोठ्या कारवाईचा इशारा सुद्धा दिला जातोय. जे रेस्टॉरंट्स आहेत, जे फास्ट फूड जॉईंट्स आहेत किंवा छोट्या मोठ्या आस्थापना असतील, अशांना आता हितनं पुढे ॲनालॉग चीज वापरता येणार नाही की ॲनालॉग चीज पनीर म्हणून विकता येणार नाही. आणि जे आस्थापना असे फॉलो करणार नाहीत हे नियम, त्यांच्यावरती कडक कारवाई ही फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होणार आहे. तर पनीर आणि चीज ॲनालॉग या दोन गोष्टींमधला फरक नेमका काय आहे आपण जाणून घेऊया. पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलं जातं, तर चीज ॲनालॉगमध्ये पाम तेल, स्टार्च आणि मिल्क सॉलिडचा वापर होतो. पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन्स आणि कॅल्शियम असतं, तर चीज ॲनालॉगमध्ये प्रथिनं कमी असतात आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात. अस्सल पनीर हे मऊ आणि लुसलुशीत असतं, तर चीज ॲनालॉग चिवट आणि तेलकट असतं. पनीरचा दर साधारणतः 350 ते 400 रुपये किलो इतका आहे, तर चीज ॲनालॉग 150 ते 200 रुपयाला अवेलेबल होतं, विकलं जातं. तर चीज ॲनालॉगमुळे चरबी वाढणं आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं, त्यासोबत पचनाच्या तक्रारी उद्भवणं असे त्रास होऊ शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.